नवी मुंबईची सगळ्यांनाच उत्सुकता आहे, कारण भाजप विरुद्ध शिंदे सेना तिथे आमने सामने आहेत. अगदी नवी मुंबईमध्ये नेमकं काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे. नवी मुंबईचा मा एक्झिट पोल काय सांगतोय ते आम्ही आपल्याला अवघ्या काही क्षणात दाखवणार आहोत. नवी मुंबईकरांनी आता कोणाला पसंती दिली आहे ते देखील आपण पाहूयात. नवी मुंबईचा एक्झिट पोल भाजपला 64, शिंदे सेनेला 40, राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला केवळ 1, मनसेला पण केवळ 1, ठाकरे सेना 4 आणि शरद पवारांची राष्ट्रवादीला पण केवळ 1 जागा. अगदी नवी मुंबईमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकते इथं असं दिसतंय, कारण भाजपला 64 जागांवर आघाडी पाहायला मिळते, तर शिंदे सेनेला 40 जागा मिळतील असं दिसतंय. भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी कट्टर सामना आपल्याला नवी मुंबईत पाहायला मिळत होता. गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे आमने सामने होते आणि बघतोय आपण भाजपला सर्वाधिक 64 म्हणजे भाजपची सत्ता येऊ शकते. अगदी नवी मुंबईमध्ये गणेश नाईक जे आहेत ते 2017 नंतर पुन्हा इथं सत्ता आणण्यात यशस्वी ठरू शकतात असं दिसतंय. गिरीश, नवी मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता येणार, त्याला काय कारण आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 111 जागांपैकी जर आपण विचार केला तर गणेश नाईकांची पुन्हा एकदा सत्ता भाजपची येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यानुसार भाजपला 55 ते 60 जागांवर समाधान मानावं लागेल. तसेच शिंदेच्या शिवसेनेला 40 ते 45 जागा इतक्या मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला होता. त्यामुळे गणेश नाईकांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गणेश नाईकांची सत्ता येणार हे जवळपास या निकालावरून सध्या तरी दिसून येत आहेत. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाडेसह विकास मेरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई.